हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. सो आम्ही करतोय सकाळ सकाळी डिडो बर मस्ती. डिडो चांगला नको डिडो आता डिडो येणार आहे बाहेर. आला 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 डिडो दादा आणि इकडे नका कापायचं. खाली पाठीवरती चाललाय तुझ्या डिडो. ते बघ डिडो. डिडो डिडो चल. सो गाइस, डिडोची आज फुल सेवा चालू आहे. आठवड्यातून एकदा त्याची अशी प्रॉपर सेवा होते. प्रॉपर क्लीन होतो तो आठवड्यातून एकदा. गाइस आता बघा, डिडोचे नख वगैरे कट करून झालेले आहेत आणि आता तो खातोय कोरिएंडर म्हणजेच कोथिंबीर. सो गाइस, आता आलोय मंदिरामध्ये. आज मंदिराची पूर्ण साफसफाई करायची. ते बघा, पाली वगैरे झाल्यात. त्या पाली ते तेलाचं तेलकट असं झालंय, हे सर्व आज स्वच्छ करायचे. आज बाकीचा पूर्ण अर्धा दिवस इथेच जाणार आहे मंदिरातच आणि मी घालवणार आहे आजचा दिवस, कारण पेपर वगैरे आता झालेत. आता मंदिराची थोडी स्वच्छता करून खूपच दुर्लक्ष होत होतं, आता करणार आहे आज पण पूर्ण. सो गाइस, हे बघा, इथलं पूर्ण साफ झालंय, इथलं पण झालंय, खालचं पण काढून स्वच्छ पुसून वगैरे ठेवलंय. आता इथलं धुवून काढायचंय. मी आता पेटी घासतोय, हे सगळं अजून ठेवायचंय. मम्मी ठेवतच आहे. पूर्ण साफसफाई झालेली आहे. आता देवीच्या साड्या घड्या माराय काढल्यात. इथं तोपर्यंत आम्हाला जेवढ्या लागतात तेवढ्या साड्या ठेवल्यात. बाकी अजून 2-3 कपाट भरतील एवढ्या साड्या आहेत. ते तिथं बाहेर ठेवले. दुसऱ्या रूममध्ये देवीची सेपरेट रूम आहे, त्याच्यामध्ये देवीचं पूर्ण सामान आणि साड्या वगैरे ठेवल्यात. मंदिरात नाही जास्त राडा केला, इथे तेवढ्या साड्या ठेवल्यात. आता हे घड्या मारून ठेवतो आणि परत तुम्हाला पूर्ण मंदिर खालचं घासून घेतोय. पूर्ण इथे पाणी टाकलं, पूर्ण ओलवलं, तिकडे घेऊन जातं पाणी बाहेर. स्वतः घेतो आणि माझ्या फ्रेंड्सला वाटतं सो गाइस, हे पावडर पण खूप खराब झाले होते. त्याला मी आता कोलगेट पावडर आणि या ब्रश आणि अशा कपड्याने घासून स्वच्छ करून घेतलंय. पावलं आता बघा कसे चमकायलेत. आणि इथलं झालंय पूर्ण स्वच्छ करून. मंदिर पण पुसून वगैरे घेतलं आणि आता इथलं हे सगळं मांडायचं, म्हणून थोडा वरती राडा आहे. ते बाकीचं सामान इथं आल्यावरती परत सगळं मंदिर क्लिअर होणार आहे. सो हे खूप चमकायले. आता व्हिडिओमध्ये एवढं दिसत नसेल क्लिअर, पण समोर खूप चमकायले. एकदम असे काळे काळे झाले होते. सो गाइस, झालं आता पूर्ण मंदिर स्वच्छ. बघा, सो मंदिर तर पूर्ण स्वच्छ झालंय. हे पण पूर्ण झाडून घेतलं, इथून इथं पाठीमागे. आता तिथं नळ घेत आहेत आणि एक नाही का नळ लावून, म्हणजे लोक पाय धुवून आत येतील त्याच्यासाठी, पावित्र्य ठेवण्यासाठी. सो तिथला आता मी कचरा भरून घेतोय. इथलं पण झाडून झालं आहे, तो कचरा एक साईडला केला आहे. आता तो भरायचा आहे. परत तिथलं थोडंसं आवरायचं आहे. बाकी झालं आहे सगळं. एक असं पुसत घ्यायचं. मंदिर तर आतून पूर्ण क्लिअर केलं आहे, एकदम स्वच्छ. आता एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटते मंदिरामध्ये. झालं आता पूर्ण. पिण्यासाठी पाणी पण भरून आणलं आणि आता जातो, पण कोणच नाही आलं अजून दुसरं इथं थांबण्यासाठी, म्हणून थांबलो. आता वाट बघतोय कोणतरी दुसरं आलं की मी लगेच घरी जातो, आंघोळ वगैरे करतो, परत येतो मग. सो घरी येऊन आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे चेंज केले आणि आता नीचे कपडे चेंज करतोय, ह्यांना आवडतोय. आता आज पूर्ण दिवस गेला मंदिरामध्ये. दुपारी गेलो होतो,
12, 1, 2 वाजता आणि डायरेक्ट 9 वाजता घरी आलो. सो आता ही पूजा वगैरे ह्यांची करतो आणि परत भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. त्यांचा लुक घेऊन कसे दिसत आहेत ते साधच करणार आहे आता. सो गाईज हे बघा असं काही रेडी केलं आहे. सिंपल. आणि मी आता माझं उद्याचं कॉलेजचं आवरतो आणि आता थोड्या वेळाने मी जेवण करणार आहे. केला डाळ चहा. सो आता आम्ही रेसिपी का दाखवली आम्ही बसणार आहे गप्पा मारत.